स्तुती मग तयासी हाती धरून सीतापती आपणा जवळी बसवी प्रीती बहुत मान देऊनिया। अहो भक्ता सवासा भक्ताईसे जाणा जे ढेई उदास गेली अशा पास निवारुणी भक्त असा असावा। हा ब्रह्मदिकाला अंत लागेना सद्गुरु देवाचा निज भक्ता वाचून ठेवा मिळना मोक्षाचा। देव कोणाला जवळ धरले महाराज निज भक्ताला जवळ धरले। सीतेचे पती असणारे भगवान रामचंद्र प्रभू लक्ष्मणाचे भाऊ असणारे आणि त्या ठिकाणी राजा जनकाचा जावाई असणारा तो भगवान आणि महाराज भक्ताला जवळ धरले आणि आपल्या मांडीला मांडी लेवून त्या ठिकाणी भगवान परमात्मा माय लेकराचं नातं एवढी भक्ती करावं लागतं। जिने भक्तीचा हा जिवाळा तुझी दैवाचा हा पुतळा आणि का नोहे माझ्या मना होका पंडित शहाणा तुकाराम महाराज म्हणतात। 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद मुकत गजरी असेल भक्ती नसेल काय करावं। भक्ती असेल ज्ञान नसेल ज्ञान असेल वैराग्य नसेल वैराग्य असेल अनुताप नसेल काय उपयोग आहे का। असा तो असणारा सर्व संपन्न राजा विभीषण जवळ बसले म्हणतात संतोषोनी बोले रघुनंदन आमुचा 5वा बंधू विभीषण वानर मनती धन्य धन्य भागे रावणानुजाचे जय 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 श्रीराम। काय महाराज ते ब्रह्मांड नायक भगवान रामचंद्र प्रभू राजा विभीषणाला बोलतात कोण म्हणते महाराज प्रेम सुख घेई प्रेम सुख देई प्रेमा विना नाही समाधान। ज्या टाइमला भगवान परमात्म्याच्या अंतःकरणामध्ये राजा विभीषण रुजले आम्ही शेजाऱ्या संग चांगलं राहावं महाराज। चांगले राहत असताना ते शेजारी म्हणते तुझ्या जीवाला धक्का तर मजा जीवाला धक्का जिबीनं काटा काढतो पत्ता लागू देना कोणालाच हे की नाही महाराज। पण असं नाही म्हणून आम्ही जे 4 जण भाऊ आहोत आणि तुम्ही सुद्धा माझे 5वे भाऊ ज्या टाइमला हा उद्गार भगवान परमात्म्याच्या मुखातून निघाले आणि त्या टाइमला किष्किंधेचे वानर होते वानरानं ऐकलं आणि काय म्हणू लागले काय भाग्यवान हो राजा रावणाचा भाऊ वानर लोकांना बोलतात मग तू समुद्रीची उदके आणुनी विभीषणासी रामे बैसवुनी लंकापती हा म्हणुनी अभिषेक केला येता विधे। आजच तुम्ही सरपंच झाल्या समजून घ्या नक्की माझं मतदान तुमच्याकडून पडलं समजा। ज्या टाइमला आम्ही हा प्रकार करत असताना म्हणतोय त्या टाइमला कोण भगवानजी म्हणतात 4 समुद्राचं पाणी आणलं आणि महाराज पाणी ग्रहण करू लागले। आजच विभीषण राजा तुला श्रीलंकेचा मी राजा केलो समज अशा प्रकारचा आश्वासन देऊ लागले। लंका नगरीचा नरप पूर्ण येथून अक्षयी बिभीषण यावरी लोक प्राणेश नंदन काय करिता जाहला जय 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 श्रीराम बोलू लागले विभीषणाला। आज मात्र त्या ठिकाणी लंकेचा राजा तुम्ही हे उद्गार जेव्हा भगवान परमात्म्याच्या मुखातून निघाले त्या टाइमला म्हणजे बापू जवळ होते महाराज ज्याला आम्ही संकटमोचन हनुमान भगवान म्हणू आणि तो भगवान परमात्मा जवळ होते आणि त्या भगवान परमात्म्यानं काय बोलतात वाळूची लंका विशाळ केली कपींची किराणे बाहेर पडली ते विभीषणाजवळी गहाण ठेविली राघवेंद्रे ते देवा। काय केलं महाराज कोण
हनुमंत्र्याने वाळूची लंका तयार केली. आताच गंगावून स्नान करून आल्यानं महाराज महादेवाची पिंड करत असताना म्हणले होते महाराज ते नसतं तिथं गाव अहो या नाही नसतं त्या वाळूची लंका भगवान परमात्म्याने केलेली होती त्याच्यापेक्षा सुंदर काय आहे. ज्या टाइमला त्या ठिकाणी महाराज कोण वानर सैन्यामध्ये होती वानर सैन्याची महाराज त्या ठिकाणी लंकेच्या बाहेर त्या ठिकाणी किरण पडत होती पण त्याच्याही पेक्षा विशाळ असणारी लंका कोण आजच गहाण ठेवली म्हणू लागले महाराज कोण भगवान रामचंद्र प्रभू. कशामुळं ये लंका मी आज तुम्हाला दिली समजा या नाही बोलू लागले. माझ्या हनुमंताच्या लंकेवरून ते लंका सांडीन वाळून परम प्रीती सीता जीवन लंका विलोकी मारुतीची. जाऊ द्या हो म्हणजे काय तिथली लंका त्या लंके काहीतरी कमी असल काहीतरी नुन्य असल कुठला दगड पल्ला असल पण त्याच्याही पेक्षा या ठिकाणी ही लंका महान सुंदर आहे. पण ही म्हणल्यानंतर भगवान रामचंद्र प्रभूला थोडासा धक्का वाटला महाराज. खरंच माझ्या लाडक्या भक्ताने किती लंका छान बांधली असल बघावं आपल्या दृष्टीनं बघावं आणि कानानं ऐकावं मुखानं उद्गार करावं. महाराज तुम्ही बघल्या की तिथं जा नाही म्हणाले होते बाबा लोकच ऐकून आपण म्हणावं काय नाही बघावं असा हेतू भगवान रामचंद्र प्रभूच्या अंतःकरणात झाला. आणि महाराज भगवान हनुमंतराने बांधलेली लंका आणि त्या समुद्राच्या किनाऱ्यावर बघण्यासाठी भगवान निघाले. यावरी बोले बिभीषण सागराची पूजा करोना मागावा मार्ग प्रातोन वानर दळ उतरावया जय 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 श्रीराम. वा सुंदर महाराजानं महाराज मंत्र जपला सुरुवात शेवटला मात्र काही असो आनंद वाटला. जय जय श्रीराम मंत्राची जपवळी आहे मायबाप. अरे ज्या टाइमला अशी ही लंका असताना पण आम्हाला कळना सुधरणा महाराज आम्ही ज्या टाइमला गंगा मातेला स्नानाला जातो ना त्या टाइमला आम्ही महाराज कपडे काढले की धाडकून गंगा मातेत पडतो. हा नाही माय बापू हो हा म्हणून अगोदर गंगा मातेचं पूजन केलं पाहिजे. बेल फूल गंध अक्षता गंगा माईला व्हायला पाहिजे मग नंतर आपण त्या पाण्यामध्ये प्रवेश केला पाहिजे. असं नाहीच माय बापू आम्ही शिवरात्रीला जातो असं नाहीच. म्हणून कोण बिभीषण राजे भगवान रामचंद्र प्रभूला म्हणतात देवा अगोदर समुद्राची पूजा करावी फुलानं गंधानं पुष्पानं महाराज पूजा करावं नंतर जाण्यासाठी मार्ग मागावा असं राजे बिभीषण भगवान रामचंद्र प्रभूला बोलतात. बोला मग समुद्र तिरी रघुनंदना बैसला धर्मासन घालून पूजा सागरी समर्पून मित्र कुळभूषण मार्ग मागे. कशाने ना ऐकिलं भक्ताचा ऐकिलं महाराज देव भक्ताचा अंकित एवढा अधिकार भक्ताचा राहते. हा देवानं भक्ताचं ऐकिलं आमचं ऐकी ना तू महाराज बसावं का ऐकतात का महाराज आपलं ऐकिनात माय बापू मग देव आम्ही तसं वागना म्हणून ऐकिना आम्ही वागावं तसं वागना महाराज. बरं आज लेझिम खेळायचा दिवस आहे पण इथं सप्ताही मंत्री खेळला आहे ऐकी नाही महाराज हा मानगड अशी म्हणून ऐकण्यात माय भाऊ. पण भक्ताचं ऐकलं भगवान रामचंद्र प्रभू ना आणि महाराज दर्बाचं आसन म्हणजे गवताचं आसन घातले. गवताच्या आसनावर ब्रह्मांड नायक भगवान रामचंद्र प्रभू बसले आणि महाराज फुलं पुष्प फळ काही जे आहे आणि त्या सागराची पूजा करून दोन्ही हात जोडून आणि भगवान परमात्मा काय बोलतात. फळ तोय वर्जुनी समजता निराहार बैसला सीताकांत हिमाचळी हिमन गजामात
तप करी जया परी. हरी जय राम. यानंतर कसं हा पत्रम पुष्पम फलम तोये भजावयामिसी केवळ लागून आमचा लाग निष्फळ भक्ती तत्वाचा. या नाही ना ज्या टाइमला कोण असणारी महाराज भगवान शिवपरमात्म्याची धर्मपत्नी पार्वती माता ज्या टाइमला राजा दक्षच्या यज्ञामध्ये उडी टाकलेलं होतं आणि तिथून महाराज हिमालय पर्वतामध्ये जाऊन तप करीत बसलेली पार्वती माता आणि त्याच न्यायाने भगवान रामचंद्र प्रभू दोन्ही हात जोडून आणि समुद्राला मार्ग मागतात. ओ ते रावणाचा हेरा शार्दूळ नामा होता सुरा. लंकापती पुढे जाऊन सत्वर वार्ता सांग ते काळी. कुठेही असतात महाराज, पहिलेही होते आताही हात. फायजे महाराज निंदकाचे घर असावे शेजारी का म्हणतात महाराज. आपण हुशार होतो, आगे डुबे पिचे हुशार. आताच म्हणलेत महादेवराव पाटील, मी म्हणलो मला तुम्हाला पवायला म्हणाला नकर पाण्यात जाऊ नका हो गोबरा. नाही आम्ही पडल्या तर तुम्ही तरी धरून काढता हे की नाही महाराज. याच नाही म्हणून त्या ठिकाणी तशा प्रकारचं म्हणतात महाराज. असं नाही म्हणून तेवढ्या संदर्भामध्ये आणि त्या ठिकाणी विचारू लागले. विचारताना काय बोलता बोला. मने कमळिनी प्रिय कुळभूषण दवानर समुद्र घेऊन प्रताप सिंधू रघुनंदन जळ सिंधू तीरी राहिला. कोणाचा हेर होता हो शार्दूळ नावाचा राक्षस राजा रावणाचा गुप्त हेर होता. आणि त्यानं बघितलं, पळत 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 गेलं महाराज. पळत पळत जाऊन राजा रावणापाशी सांगू लागले, माय बाप हो बघा गुप्त हे राशी राहतात. काय झालंय, काय तेवढं धापाट टाकट आल्या. अहो समुद्राच्या तीराच्या ठिकाणी भगवान रामचंद्र प्रभू किष्किंधेचा 18 पद्मवानर आणि सगळी आपली सेना घेऊन मार्ग मागणायला आणि त्या समुद्राच्या काठावर बसलोय. आणि मी माझ्या डोळ्यानं बघलो आणि कानाने ऐकलो म्हणून माझा जीव राहवला नाही. लय जीवाचे जीवलग तुम्ही म्हणून मी तुम्हाला सांगण्यासाठी आलो. शार्दूळ नावाचा राक्षस आणि कोणाला महाराज 10 तोंडाचा जन आहे त्याला बोलू लागले. ऐसा समाचार ऐकता साचार चिंतेने व्यापिला दशकंधर. मग शुकनामे असोर दशकंदर त्यासी सांगे जय 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 श्रीराम. एकानं जाऊन बातमी सांगितली. बातमी सांगितल्या साहेब महाराज आपल्या वार्डातले 2 मतदान फुटायसारखे दिसालेत बरं. जुद्धरिल म्हणतो महाराज. वाचकाची सेवा पुढील महादेवराव पाटील भोसले पिंपळगावकर करतील आणि सूचक ते करतील. नाही किती